आता जाणून घेऊया आपल्या दुसऱ्या प्रेझेंटरबद्दल. तर आपण सर्वजण व्यवसायात असताना आपण जे प्रोडक्ट मार्केटमध्ये टॅकल करतोय आणि ज्या मार्केटमध्ये आपण डील करतोय तिथे डील करताना बऱ्याच वेळेस असं जाणवतं की कुठेतरी आपल्याला जी प्रॉफिटेबिलिटी पाहिजे ती तिथे मिळत नाही आहे. त्याला बरेच कारणं असतील. तर त्याच्यामध्ये तोडगा कसा काढायचा, तर याचाच वापर करून म्हणजे TLC लर्निंगचा वापर करून आपल्याकडे असलेल्या कॉम्पिटन्सीचा वापर करून प्रोडक्टमध्ये डेव्हलपमेंट करणं आणि तो प्रोडक्ट आपल्या सध्याच्या कस्टमर बेसमध्ये आणि नवीन अजून मार्केटमध्ये प्लेस कसा करायचा आणि त्यातून एकंदरीत रोटा कसा वाढवायचा हे जाणून घेऊया आपले आजचे दुसरे प्रेझेंटर टीम विभावरी स्विच गिअर्स यांच्याकडून. तर जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया टीम विभावरी स्विच गिअर्स. नमस्कार TLC. माझं नाव निलेश नवनाथ गजाकोश. मी विभावरी स्विच गिअर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या वतीने आज तुम्हाला प्रेझेंटेशन सादर करणार आहे. माझ्या प्रेझेंटेशनचा जो टॉपिक आहे तो रोटा इम्प्रूव्हमेंट थ्रू न्यू प्रोडक्ट डेव्हलपमेंट हा आहे. त्याआधी मी तुम्हाला सांगू इच्छितो की आमच्या कंपनीची सुरुवात जी आहे ती 2003 मध्ये झाली आणि आम्ही जे आहेत ते मीडियम व्होल्टेज पॅनल मॅन्युफॅक्चरर आहोत आणि आमचं कोलॅबोरेशन जे आहे ते ABB सोबत पण आहे ॲज अ ऑथराइज पॅनल बिल्डर. मी आज जी तुम्हाला माझ्या कंपनीची स्टोरी सांगणार आहे किंवा जर्नी सांगणार आहे ती 2 पार्टमध्ये डिवाइड केलेली आहे. जसं की 2003 ते 2019 आणि 2019 ते 2025. पहिल्या स्लाइडमध्ये मी जे तुम्हाला सांगणार आहे, पहिल्या स्लाइडमध्ये जी मी तुम्हाला आमची फर्स्ट जर्नी सांगणार आहे ती एका 4 व्हीलर गाडीचं उदाहरण देऊन सांगणार आहे, जेणेकरून मी तुम्हाला चांगल्या प्रकारे समजू शकेल की मला काय मेसेज द्यायचा आहे तुम्हाला. जसं की 4 व्हीलर गाडीला इंजिन असतं, बॉडी असते आणि व्हील्स असतात. ज्यावेळेस आम्ही इनिशियली 2003ला कंपनीची ओपनिंग केली होती त्यावेळेस आम्ही व्हेंडर ॲक्टिव्हिटीज करत होतो. तर त्यावेळेस आमच्या कंपनीचं जी आमची व्हेकल होती ती व्हेंडर ॲक्टिव्हिटी बेस होती आणि आम्ही व्हेंडर ॲक्टिव्हिटी करत होतो. त्यासोबतच जे आमच्या गाडीचं इंजिन होतं ते इंजिन आमचं प्रोडक्शन शॉप होतं आणि जे व्हील्स होते जे की प्रत्येक कंपनीला असतात, जसं की लँड, बिल्डिंग, मशिनरी आणि लेबर्स. आणि आम्ही टोटली व्हेंडर ॲक्टिव्हिटीवर डिपेंडंट असल्यामुळे आमची प्रॉफिटेबिलिटी पाहिजे तेवढी होत नव्हती आणि आमच्या कंपनीचं प्रॉफिट खूपच कमी होतं आणि ग्रोथ पण कमी होती. जसं की गाडीची स्पीड. आता मी तुम्हाला रोटा इम्प्रूव्हमेंट करून आम्ही आमच्या कंपनीची ग्रोथ कशी केली हे सांगणार आहे. त्याआधी मी तुम्हाला सांगू इच्छितो की आमच्या कंपनीची जी जर्नी आहे ते मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. जसं की मी तुम्हाला आधी सांगितल्याप्रमाणे आमच्या कंपनीची जी ओपनिंग आहे ती 2003 मध्ये झाली. आमच्या कंपनीचं नाव होतं त्यावेळेस विभा कॉर्पोरेशन. त्यासोबतच आमची 2006 मध्ये ABB सोबत कोलॅबोरेशन झालं आणि आम्ही ऑथराइज पॅनल बिल्डर झालो. त्यासोबतच आम्ही ABBचा ब्रेकर यूज करून 2012 मध्ये आणि 2015 मध्ये 2 डिफरंट प्रोडक्ट्स मॅन्युफॅक्चर केले, डेव्हलप केले, ज्याची की ह्यूज डिमांड्स असते इंडस्ट्रियल सिगमेंट्समध्ये. त्यासोबतच काळाची गरज म्हणून आम्ही रिन्युएबल एनर्जीमध्ये पण एंट्री केली 2015 मध्ये आणि त्यासाठी पण बरेचसे नवीन प्रोडक्ट्स डेव्हलप केले. त्यासोबत आमची 2018 मध्ये TLC सोबत ओळख झाली आणि तिथून आमची थॉट प्रोसेस चेंज झाली. आमच्या कंपनीकडे बिझनेसकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. तो कसा, तर आम्हाला TLC कडून एक बरीचशी ट्रेनिंग्स मिळाली, बऱ्याचशा नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. त्यामधलाच एक म्हणजे रोटा. तो या रोटाबद्दल तर मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे, पण त्यासोबतच 2019 मध्ये आम्ही ओन प्रोडक्ट डेव्हलपमेंटकडे फोकस केला. आणि जसं की मी तुम्हाला आधी सांगितलं होतं की व्हेंडर ॲक्टिव्हिटीजमध्ये आमच्या बिझनेसची ग्रोथ कमी होती. तर ती ग्रोथ का कमी होती आणि त्याला काय करणं आहेत ते मी तुम्हाला सांगतो. व्हेंडर ॲक्टिव्हिटीज केल्यामुळे आमचं काय होतं, लो सेल्स ग्रोथ होती, त्यासोबतच प्रॉफिटेबिलिटी खूपच कमी होती आणि प्रोडक्टिव्हिटी कमी होती. जसं की आमच्याकडे जी मॅनपॉवर आहे किंवा ॲसेट आहे त्याचं प्रॉपर युटिलायझेशन होत नव्हतं आणि त्यातून प्रॉपर आउटपुट मिळत नव्हतं आणि त्यासोबतच हायर इंटरेस्ट कॉस्ट आम्हाला बेअर करावा लागत होता. त्यामुळे आम्ही नवीन प्रोडक्ट डेव्हलपमेंटकडे इनिशिएटिव्ह घेतला आणि नवीन प्रोडक्ट डेव्हलप करण्यासाठीचे ॲक्शन प्लॅन तयार केला. आता मी तुम्हाला पुढच्या जर्नीमध्ये सांगणार आहे की आम्ही प्रोडक्ट डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह कसा घेतला. जसं की मी माझी आधीची गाडी सांगितली तुम्हाला, तर ती गाडी व्हेंडर ॲक्टिव्हिटी बेस होती, पण आता मी माझ्या गाडीचं मॉड्यूल चेंज केलंय. माझ्या गाडीचं जे इंजिन झालंय ते आमचं स्वतःचं प्रोडक्ट आहे आणि त्यासोबत जे माझ्या गाडीचं जे इंजिन आहे ते मी खूप पॉवरफुल बनवलंय. जसं की TLC लर्निंग कडून जे आम्हाला शिकायला मिळालं 6 लेव्हल्स ऑफ बिझनेस, त्याच्यामुळे आमच्या बिझनेसला बूस्ट मिळाला आणि आमच्या गाडीची स्पीड इन द सेन्स आमच्या कंपनीची ग्रोथ वाढली.
आता मेन टॉपिकवर येऊया, जो की आमचा प्रेझेंटेशनचा टॉपिक आहे रोटा. रोटा म्हणजे काय, तर रिटर्न ऑन टोटल ॲसेट्स. म्हणजे थोडक्यात आणि ढोबळमानाने सांगायचं झालं तर आपल्याकडे जे संसाधनं आहेत त्याच्यातून त्याचा वापर करून आपण किती बिझनेस जनरेट करतोय किंवा प्रॉफिटेबिलिटी कशी वाढवतोय. तर रोटा का गरजेचा आहे, जसं की माणसाच्या शरीरामध्ये हिमोग्लोबिन सांगतं की माणसाची हेल्थ कशी आहे, तसं रोटा सांगतो की बिझनेसची हेल्थ कशी आहे आणि कंपनी कशी ग्रो करते. याच्यामध्ये तुम्हाला काही कारणं दिसून शकत असतील की रोटा कसा वाढवायचा. त्याच्यामध्ये नंबर ऑफ रिझन्स आहेत की रोटा कसा वाढवला जाऊ शकतो. त्यामध्ये जो आम्ही एक चूज केलाय आणि ज्याच्यावर आम्ही बऱ्यापैकी चांगलं काम केलंय तो म्हणजे न्यू प्रोडक्ट डेव्हलपमेंट. तर आता न्यू प्रोडक्ट डेव्हलपमेंट थ्रू आम्ही रोटा कसा इम्प्रूव्ह केला ते सांगण्यासाठी आणि आमच्या जर्नीचं सेकंड पार्ट सांगण्यासाठी मी माझे सहकारी कृष्णा कडलग यांना विनंती करतो. नमस्कार. तर माझं नाव कृष्णा कडलग आणि मी डिझाईन आणि ऑर्डर हँडलिंग ॲक्टिव्हिटीज बघतो. तर आमच्या कलिगनी सांगितल्याप्रमाणे की रोटा वाढवणं गरजेचं आहे की जेणेकरून आपल्या कंपनीची ग्रोथ होईल. तर आम्ही आमचं जे काही सेशन होते ते 2 पार्टमध्ये डिवाईड केले. आमच्या कंपनीची जी जर्नी आहे त्यांनी सांगितल्याप्रमाणे की पार्ट 1मध्ये आम्ही आमचं 2003 ते 2019 पर्यंतचा कार्यकाल दाखवला आहे. आणि आत्ता जे काही आम्हाला जी रोटा कन्सेप्ट कळाली त्यानंतर आम्ही जे काही म्हणजे प्रोडक्ट डेव्हलपमेंटचं जे काही आम्हाला याच्या थ्रू कळालं की त्या थ्रू आपण रोटा इम्प्रूव्ह करू शकतो. तर तो का गरजेचा आहे तर मी पुढं तुम्हाला सांगतोच. तर रोटा इम्प्रूव्हमेंट प्रोडक्ट डेव्हलपमेंट का गरजेचं आहे, प्रोडक्ट डेव्हलप करण्याची गरज काय, तर त्याचे काही कारणं आहेत. जसं की आपल्याला जे काही कस्टमरचे फीचर्स आहेत ते त्याच्यात आपण कस्टमर फीचर्स वापरून आपण नवीन प्रोडक्ट डेव्हलप जर केला तर आपल्याला म्हणजे कस्टमरकडनं आपण सुपेरियर आपण म्हणजे कस्टमरकडनं आपण डिमांड करू शकतो का हायर प्राईससाठी. त्यानंतर आपलं जे मार्केटमध्ये ते न्यू मार्केट ॲडिशन म्हणजे मार्केट पण आपलं डेव्हलप होतं. त्यानंतर आपली जी प्रोडक्टची जी आहे ती एक बिगर बास्केट तयार होती जेणेकरून आपण आपले प्रोडक्ट वाढवून आपण आपला सेल्स वाढवू शकतो. तर नेक्स्टमध्ये आम्ही हे सगळं बघताना आम्हाला न्यू प्रोडक्ट आम्ही डेव्हलप केले आणि डेव्हलप करताना आम्ही काही प्रोडक्ट डेव्हलपमेंटचा जो काही प्लॅन बनवला तो मी तुम्हाला नेक्स्ट स्लाईडमध्ये दाखवू इच्छितो. तर आम्ही काही प्रोडक्ट डेव्हलपमेंटचा काही एक प्रोडक्ट डेव्हलपमेंट प्लॅन बनवला फॉर रोटा इम्प्रूव्हमेंटसाठी. तर याच्यामध्ये आपण बघू शकता की पहिले जसं की काही आम्ही ऑब्जेक्टिव्ह डिफाईन केले, त्यानंतर काही टास्क ठरवलेत, रिस्पॉन्सिबिलिटीज दिल्या, त्याचे रिव्ह्यू डेट्स पण आम्ही ठरवल्यात. जसं की पहिले प्रोडक्ट अपग्रेडेशन, त्याच्यानंतर त्याचे पण आम्ही टास्क ठरवला, रिस्पॉन्सिबिलिटीज ठरवल्या, ते रिव्ह्यू पण केले. त्यानंतर न्यू प्रोडक्ट डेव्हलपमेंट, त्याच्यानंतर परत पुढे बघितलं तर टाईप टेस्टिंग ऑफ न्यू प्रोडक्ट्स आणि कॉस्ट ऑप्टिमायझेशन यावर वर्क करून आम्ही आमचे प्रोडक्ट पुढे कसे डेव्हलप केले ते मी तुम्हाला सांगतो. तर आमचा जो काही पार्ट 2चा जो म्हणजे आमच्या टॉपिकचा जो पार्ट 2चा जो सेशन आहे तर त्याच्यामध्ये आम्ही 2021 ते 2025ची जर्नी दाखवली आहेत. ते मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. जसं की 2021मध्ये आम्ही आमचा जो सेल्स होता तो आमचा 20 करोडवर होता आणि आता तुम्ही बघू शकता की आमचं सेल्स 2025मध्ये 50 CR झालेलं आहे. तर ह्या जर्नीमध्ये आम्ही काही नवीन प्रोडक्ट डेव्हलप केले. जसं की 2022मध्ये LV पॅनल टाईप टेस्ट केला. त्यानंतर पुढे आम्ही 12 kVचं कॉम्पॅक्ट सबस्टेशन डेव्हलप केला, तोही टाईप टेस्ट केला. त्यानंतर काही 33 kV आम्ही पॅनल VCB पॅनल ड्रॉट पॅनल डेव्हलप केला, तोही टाईप टेस्ट केला. त्यानंतर आम्ही पुढे विंड सेक्टरमध्ये जे रिन्युएबल सेक्टरमध्ये जे विंडमध्ये थोडक्यात ते जे लागणारे जे सबस्टेशन आहेत कॉम्पॅक्ट सबस्टेशन त्याच्यासाठी लागणारा जो आयसोलेटर आहे तो आयसोलेटर डेव्हलप केला. आर्थिंग स्विचेस, आर्थिंग ट्रक्स हे डेव्हलप केले जे की आमचे एक्झिस्टिंग जे प्रोडक्ट आहे VCB झाला त्याच्यासाठी लागणारे जे ॲक्सेसरीज त्या स्वतः डेव्हलप केला. जे की आम्ही बाहेरनं परचेस करत होतो ते आम्ही स्वतः डेव्हलप केले आहे त्याच असेट्स वापरून आणि त्यांनी आमची काही जी ग्रोथ झाली ती तुम्ही बघू शकता पुढे. तर पुढे आम्ही तुम्हाला तो एक आमचे जे काही नवीन जी प्रोडक्ट डेव्हलप केले सगळेच तर आपण इथे दाखवू शकत नाही. तर आम्ही छोटेसे एक दाखवतो तुम्हाला की इमेजमध्ये बघितल्याप्रमाणे आपण बघतोय पहिला जो 12 kV कॉम्पॅक्ट 12 kV to 36 kV कॉम्पॅक्ट सबस्टेशन आणि जो तिकडे दिसतोय तो 36 kV स्किड माउंटेड सबस्टेशन. तर त्या सबस्टेशनमध्ये जसं की मी पहिले सांगितलं की आम्ही आयसोलेटर डेव्हलप केला. जो आयसोलेटर डेव्हलप केला तो ह्या सेक्टरमध्ये यूज होतो जो की आम्ही बाहेरनं बेअर करत होतो आणि त्यामुळे आमचा जे काही सेल्स आहे
ते याच्यामुळे वाढलं आणि आमचं जी काही आम्ही जो कॉम्पॅक्ट सबस्टेशन जो SMS म्हणतो आपण थोडक्यात त्याला, त्याच्यासाठी जो पूर्ण होल SMS आम्ही आता कस्टमरला देऊ शकतो की तुम्ही पूर्ण सगळं आमच्याकडनंच घ्या, आम्ही तुम्हाला टाईप इरेक्शनही करून देतो, कमिशनिंगही करून देतो आणि चार्जिंग पण करून देतो. त्यामुळे आमचं जे सेल्स आहे तोही ग्रोथ झाला. पुढे काही इमेजेस आहेत जसं की ह्याच्यात बघू शकता तुम्ही 36 kVHT VCB पॅनलही बनवला. जो तिकडे दिसतोय तो रिसेंटली आम्ही एक 36 kV आउटडोर आयसोलेटर जो की विंड सेक्टरमध्येच यूज होतो. नेक्स्टमध्ये मी तुम्हाला दाखवू इच्छितो की आम्ही आता रिसेंटली एक प्रोडक्ट डेव्हलप केला जो की कॉम्पॅक्ट सबस्टेशन. जसं मी तुम्हाला अगोदर सांगितल्याप्रमाणे तर कॉम्पॅक्ट सबस्टेशन म्हणजे त्याच्यामध्ये एक हे असं होतं की खासियत ही होती की तो खूप मोठा आहे. म्हणजे त्याच्यामध्ये त्याची जी लेंथ आहे 3.6 विड्थ 3.6 आणि लेंथ तुमची 6.2 मीटर्स होती आणि हाईट 3.3 मीटर. त्याचा एक स्मॉल व्हिडिओ बनवलाय तो मी प्ले करू इच्छितो. तुम्ही बघितल्याप्रमाणे असा हा आमचा मोठा CSS आम्ही रिसेंटली डेव्हलपही केला आणि तो एक्सपोर्टही केला. तर सगळ्यात शेवट सगळ्यांना आतुरता असते ती रिझल्टची. आम्ही एवढे नवीन प्रोडक्टची आमची जर्नी होती 2003 ते 2019 2019 ते 2025 पर्यंत. तर त्याच्यात आम्ही म्हणजे आमचा रिझल्ट कसा वाढला आणि सगळ्यांना आतुरता असते ती रिझल्टची असते. तर रिझल्ट्समध्ये तुम्ही बघू शकता की ह्या जे काही सेल्सच्या फिगर आहेत 2 ग्राफ दिसत आहेत. एक म्हणजे तुमचा सेल्सच्या फिगर्स आहेत एक आणि एक जो आहे जो की आपला टॉपिक आहे रोटा जो की सेल्स आमचा 2021-22 मध्ये 25 CR होता. तर तो आमचा आम्ही 2025 मध्ये 50 CR क्रॉस केला आहे. तर त्या अकॉर्डिंगली आमचा रोटाही इन्क्रीज झाला आहे. ओके तुम्ही बघू शकता. तर हे सगळं जे काही आमची जर्नी होती ती ह्या आमच्या 2 याच्यामध्ये की जसं की पार्ट 1चा जो हे होता जर्नी आणि पार्ट 2 हे एका व्हेकलचे उदाहरण देऊन आमच्या कलिगने निलेश सरांनी जसं समजवलं पार्ट 1चं आणि पार्ट 2चं मी समजावलं हे सगळ्यांनाच समजलं असेल असं मी आशा करतो. आणि ह्या स्ट्रॅटेजी वापरून न्यू प्रोडक्ट डेव्हलप करून आपण जो काही आपण आपला परफॉर्मन्स आपली सेल्स आपली ग्रोथ कशी वाढवू हे याच्यातून आम्ही थोडक्यात सादर केलं आणि जे तुम्हाला समजलं असेल अशी आशा करतो. आणि असंच वापरून आपणही आपली ग्रोथ करू शकता. धन्यवाद. थँक्यू. खरोखरच म्हणजे आपण जे प्रोडक्ट विकतो त्या प्रोडक्टकडेच बघून आपण आपला सेल्स कित्येक पटीने वाढू शकतो याचं एक फारच छान उदाहरण होता. तुम्हाला काही प्रश्न विचारू इच्छितो. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये तुम्ही एक नवीन प्रोडक्ट डेव्हलप करायचं आहे तर हे तुम्हाला कसं सुचलं आणि ते तुम्ही कसं एक्झिक्यूट केलं? नवीन प्रोडक्ट डेव्हलप करायचं आम्ही एक्झिक्यूट केलं की जसं की स्किड माउंटिंग सबस्टेशन म्हणजे तुम्हाला दाखवलं मी विंड सेक्टरमध्ये. तर विंड सेक्टरमध्ये आम्ही पहिले तर फक्त पॅनल सप्लाईड करायचो पण नंतर कस्टमरची डिमांड आहे की म्हणजे आम्हाला पूर्ण CSS म्हणजे कॉम्पॅक्ट पाहिजे तर पूर्ण सबस्टेशन आम्हाला तुम्ही द्या. तर मग आम्ही असं म्हणजे हे केलं की जो आयसोलेटर त्याच्यामध्ये लागणारा जो की बाहेरनं बेअर करायचा तर तो आपणच बनवला तर काय चुकीचं आहे की म्हणजे जेणेकरून आपली सेल्सही वाढेल आपल्याला तर काही वेगळे ॲसेट्स लागणार नाही त्यासाठी. तर मग आम्ही ते प्रोडक्ट तशा प्रकारे आम्ही प्रोडक्ट डेव्हलप करायला सुरुवात केली. जसं की HT पॅनलमध्ये जर बघितलं VCB पॅनलमध्ये जसं की VCB हँडलिंग ट्रॉली झाली आर्थिंग ट्रक झाल्यात हे पण आम्ही जस्ट बाहेरनं बेअर करायचं. पण ती रिक्वायरमेंट आहे आणि ती रिक्वायरमेंट आपण का नाही बनवू शकत म्हणजे आपण का नाही डेव्हलप करू शकत. ती डेव्हलप केलं तरी आपण होल पॅकेज देऊ शकतो. मग ह्या थ्रू आम्हाला ते आयडिया जसं कस्टमरचे डिमांड येईल तसे आम्हाला ते आयडिया येत गेले आणि आम्ही तसं ते प्रोडक्ट डेव्हलप करायचं पुढे जर्नी हे केली. आता एखादं प्रोडक्ट डेव्हलप करायचं आहे हे तर सुचलं पण ते प्रोडक्ट पुढे ॲक्च्युअली बनवायचं पण आहे तर त्यासाठी तुमची प्रोडक्ट डेव्हलपमेंटची प्रोसेस पण तेवढी स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे. तर जरा त्या प्रोसेसबद्दल सांगू शकलात तर?
तर आमची प्रोडक्ट डेव्हलपमेंटची जी प्रोसेस आहे ती आमचं फायनान्शियल इयर ज्यावेळेस स्टार्ट होतं त्यावेळेस आमची ॲन्युअल बिझनेस मीटिंग होते आणि त्यामध्ये मार्केटिंग साईडनी आणि सर्व्हिस टीम साईडनी जे इनपुट साईड त्याच्यावर आम्ही काम करतो की मार्केटमध्ये सध्या कोणत्या प्रोडक्टची रिक्वायरमेंट आहे आणि आपल्या प्रोडक्टला कोणता प्रोडक्ट अजून सूट करू शकतो आणि आपण व्हॅल्यू ॲडिशन करू शकतो. त्या बेसिसवर आम्ही नवीन प्रोडक्ट डेव्हलप करायची स्ट्रॅटर्जी बनवतो आणि त्याच्यानुसार आम्ही दरवर्षी एक नवीन प्रोडक्ट डेव्हलप करतो जेणेकरून आम्ही मार्केटमध्ये बऱ्यापैकी सस्टेन करू शकतो आणि आमची ग्रोथ पण वाढते. ओके, थँक्यू सो मच टीम विभावारी. एकदा पुन्हा टाळ्या होत्या जोरदार.